मोशी येथील दुर्घटनाग्रस्त कचरा डेपोबाबत वस्तुनिष्ठ रिपोर्ट. मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्याचं लक्ष पिंपरी चिंचवडच्या घन कचरा व्यवस्थापनाकडे लागलेलं आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याचा मोठा भाग घसरून वेस्ट टू एनर्जी म्हणजे कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पावर हा जो प्रशासकीय इमारतीचा भाग होता त्यावर कचऱ्याचा डोंगर कोसळला आणि अनेक कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. तर काही कर्मचारी गंभीर जखमी झालेले आहेत. या दुर्घटनेनंतर मोशी कचरा डेपोची क्षमता, कचरा व्यवस्थापनाची सद्यस्थिती, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आणि त्याच्या भविष्यातील आव्हाने याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या महत्वाच्या बाबी आपल्याला लक्षात घेता आल्या पाहिजेत. किंबहुना पिंपरी चिंचवडसह प्रमुख शहरामधल्या प्रत्येक नागरिकाला याची जाणीव झाली पाहिजे. मोशी कचरा डेपोची मूलभूत माहिती काय आहे असं जर विचारलं तर हा प्रकल्प आणि हा डेपो सुमारे 81 एकर क्षेत्रावर विकसित झालेला आहे. तो 1991 पासून त्या ठिकाणी कचऱ्याचं डम्पिंग होत होतं. पिंपरी चिंचवड शहरातून दररोज सुमारे 1500 मेट्रिक टनाहून अधिक घनकचरा या डेपोवरती दाखल होतो. डेपोमध्ये आज घडीला सुमारे 34 लाख घनमीटर कचऱ्याचा साठा आहे आणि त्यापैकी 12 लाख घनमीटर कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं प्रशासन सांगतं. 28 लाख घनमीटर लिगसी वेस्ट म्हणजे वर्षानुवर्ष साचलेला कचरा, सुमारे 6 लाख घनमीटर फ्रेश वेस्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. शहराचा वाढता विस्तार आणि गेल्या 2 दशकांपासून कचऱ्याच्या असलेल्या समस्या याचा विचार केला तर प्रतिदिन निर्माण होणारा कचरा हा प्रति मानसी सुमारे 500 ते 600 ग्रॅम इतका आहे. आणि लोकसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर पुढील 5 वर्षामध्ये पिंपरी चिंचवड, ज्याला आपण उद्योग नगरी म्हणतो, त्या शहराचा कचरा निर्मिती 2000 ते 2200 मेट्रिक टन आणि पुढच्या 10 वर्षात 3500 मेट्रिक टन आणि पुढच्या 20 वर्षाचा विचार केला तर 5500 मेट्रिक टन प्रतिदिन कचरा निर्माण होऊ शकतो. मोशी येथे कोणता प्रकल्प कार्यरत आहे तर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी वेस्ट टू एनर्जी MRF प्रकल्प, ज्याच्यामध्ये दिवसाला 1 टन प्रतिदिन या ठिकाणी कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाते. मेकॅनिकल कंपोस्टिंग प्लांट, ज्यामध्ये 500 मेट्रिक टन प्रतिदिन कचऱ्यावर जी काय आहे ती प्रक्रिया होते. त्याचबरोबर लिचेट ट्रीटमेंट प्लांट म्हणजे कचऱ्यातून जी दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडतं त्याच्यावरती ही प्रक्रिया करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. C&D वेस्ट म्हणजे बांधकाम राडारोड्यापासून निर्माण होणारा कचरा आणि त्याच्यावर प्रक्रिया साधारण 200 मेट्रिक टन प्रतिदिन या ठिकाणी होतो. बायोमायनिंग आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 8 लाख मेट्रिक टन आणि बायोमायनिंग फेज 2 मध्ये 15 लाख मेट्रिक टन या ठिकाणी कचऱ्यावरती प्रक्रिया होते. हॉटेल वेस्ट बायोगॅस प्लांट जो आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये 50 मेट्रिक टन प्रतिदिन प्रक्रिया आपल्याला झालेली आहे अशा प्रकारची माहिती समोर येते. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प जो आता सर्वाधिक चर्चेमध्ये आहे त्याचा जर विचार केला तर तो सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर म्हणजे PP तत्वावरती उभारण्यात आलेला आहे आणि या प्रकल्पातून 14 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. या प्रकल्पाची एकूण किंमत 208 कोटी रुपये आहे. महापालिकेने या प्रकल्पासाठी स्वनिधीतून 50 कोटी रुपये खर्च केलेला आहे आणि VGF म्हणजे व्हिजिबिलिटी गॅप फंडिंगच्या माध्यमातून हा प्रकल्प होतोय. या प्रकल्पाच्या खर्चावरून आज मोठमोठाले आकडे पिंपरी चिंचवडकरांच्या समोर येतात. मात्र वस्तुस्थिती आपल्या लक्षात आली पाहिजे. वस्तुस्थिती ही सांगते की ह्या प्रकल्पावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केवळ 50 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. हा प्रकल्प जो आहे तो PPP तत्वावरती उभारण्यात आलेला आहे आणि या प्रकल्पाचं कामकाज जे आहे ते अँटनी लारा या ठेकेदार कंपनीकडे 2019 पासून आहे. दरम्यान हा प्रकल्प ज्या वेळेला सुरू झाला त्यावेळेला महाविकास आघाडीच्या सत्ता काळात हा प्रकल्प सुमारे 2.5 वर्ष रखडला होता असं सांगितलं जातं. आजपर्यंत या प्रकल्पामध्ये जवळपास 1.75 लाख मेट्रिक टन कचऱ्यावरती प्रक्रिया झालेली आहे आणि सुमारे 80.58 लाख युनिट वीज निर्मिती झालेली आहे अशी आकडेवारी या ठिकाणी समोर येते. त्यामुळे महापालिकेच्या वीज बिलामध्ये 35 ते 40% पर्यंतची बचत झाल्याचा दावा प्रशासन करतो.
आणि ही जी घटना आहे दुर्घटना, त्यामुळे ही दुर्घटना कशी घडली याबाबत प्रशासनाकडे माहिती घेतली असता असं समोर येतं की हा जो भाग आहे तो SLF2 परिसरात झालेला आहे आणि संबंधित लँडफिलमध्ये अंदाजे 10 ते 12 लाख घनमीटर कचरा हा साठवण्यात आला होता. त्या भागाची उंची 40 ते 45 मीटर इतकी होती. शास्त्रोक्त पद्धतीने लाईन स्लोप आणि मातीचे थर तयार करण्याबाबत प्रशासनानं त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि दुर्घटनेपूर्वी अशा प्रकारे काही धोका होईल किंवा अधिकृत चेतावणी प्रशासनाला मिळाली नव्हती. या दुर्घटनेचे जे संभाव्य कारण काय असू शकतं याची माहिती घेतली असता आपल्या लक्षात येतं की 5 ते 7 या 2 दिवसामध्ये जुलैच्या दरम्यान या 2 दिवसाच्या कालामध्ये भरपूर पाऊस झाला आणि या पावसाच्या मुसळधार पावसामुळे पाणी लँडफिल मधील पोकळ्यांमध्ये शिरलं. त्यामुळे मिथेनसह विविध वायूंचा अंतर्गत दाब वाढला आणि संपूर्ण उतार अस्थिर झाला आणि जो लँडफिलचा मोठा भाग होता तो घसरून सुमारे 100 फूट अंतरावर असलेल्या प्रशासकीय इमारतीवर आदळला. दुपारी साधारण 1:30 वाजताची ही जी घटना आहे ती घडली आणि त्यावेळेला अनेक कर्मचारी कॅन्टीन मध्ये जेवण करत होते. एकूण 23 कर्मचारी या कचऱ्याच्या मलब्याखाली अडकल्याची माहिती प्राथमिक दृष्ट्या समोर आली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती बचाव कार्य सुरू करण्यात आले. त्यापैकी 14 जणांची सुखरूप सुटका करण्यात प्रशासनाला यश मिळालं, तर उर्वरित जे काही लोक त्या मलब्याखाली अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी गेल्या 72 ते 74 तासांपासून प्रचंड बचाव कार्य सुरू आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीची माहिती प्रशासकीय इमारतीचे जे बांधकाम आहे ते 2023-24 मध्ये पूर्ण झालेलं होतं. या इमारतीला 2019 मध्ये बांधकाम परवानगी मिळाल्याची नोंद आहे. जिओलॉजिकल सर्वे आणि RCC डिझाईन नुसार इमारत उभारण्यात आलेली होती असं प्रशासन सांगते. संबंधित इमारत लँडफिल पासून सुमारे 100 फूट अंतरावर लांब होती आणि त्यासाठीचे जे काही उपाय सुरक्षेचे योजले होते त्यामध्ये प्रशासनाच्या माहितीनुसार लँडफिलवर वैज्ञानिक पद्धतीने साईड स्लोप तयार करण्यात आले होते. प्रत्येक थरावरती माती टाकण्यात आली होती. सुरक्षा रक्षक, वॉकी टॉकी व्यवस्था आणि नियमित देखरेखीची प्रणाली सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत होती. मात्र तरीही दुर्घटनेपूर्वी कोणतीही अधिकृत धोक्याचा इशारा त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेकडून त्यांना मिळाला नाही. लँडफिलच्या उंचीबाबत जर जे आपण नियमावलीबद्दल वारंवार काही नेत्यांनी भाष्य केलेलं दिसतं, त्याच्यामध्ये भारतीय सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स नुसार लँडफिलसाठी एक समान कमाल उंची निश्चित कोणतीही केलेली नाही. संबंधित ठिकाणाचे जिओनॉटिकल डिझाईन, स्लोप स्टेबिलिटी, सुरक्षितता आणि मंजूर आराखड्यानुसार उंची निश्चित केली. या उंचीबाबत कोणतंही मोजमाप असं निश्चित नाही. प्रशासनाच्या माहितीनुसार SLF2 ची जी नियोजित उंची आहे ती 25 ते 30 मीटर होती आणि त्या ठिकाणी ते कचरा साठवला जात होता. आता हा कचरा मोठ्या प्रमाणामध्ये तिथं का साचला, तर पुनावळे प्रकल्प जो रद्द करण्यात आला, पुनावळ्यामध्ये जो प्रस्तावित प्रकल्प होतो त्या ठिकाणी 61 एकर क्षेत्रावरती तो प्रकल्प नियोजित होता. मात्र तेथील स्थानिक नागरिकांनी त्या प्रकल्पाला विरोध केला आणि हा प्रकल्प रद्द झाला. त्यामुळे संपूर्ण शहराचा कचरा हा मोशी कचरा डेपोवरती आणला जातो. त्यामुळे आत्ताचा जो कचरा आहे त्याच्या क्षमतेवरती प्रचंड ताण निर्माण होतोय असं या अधिकारी असतील किंवा तज्ज्ञ मंडळी अधिकारी सांगतील. महापालिकेच्या नियोजनानुसार भविष्यामध्ये 1500 मेट्रिक टन क्षमतेचा नवीन MRF, 27 मेगावॅटचा वेस्ट टू एनर्जी फेज 2 आणि 375 मेगाटन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प, तसेच शहरासाठी दुसरे पर्यायी घनकचरा व्यवस्थापन केंद्र विकसित करण्यासाठी आता मागणी जोर धरू लागलेली आहे. दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने त्या ठिकाणी वीज पुरवठा बंद केला. अग्निशमन दल असो, आपत्ती व्यवस्थापन पथक असो, NDRF असो आणि लष्करालाही प्राचारण करण्यात आलेलं होतं. युद्ध पातळीवर बचाव कार्य राबवण्यात आलं, परंतु जखमींसोबतच अनेक जे 7 ते 8 नागरिक अद्यापही प्रशासनाला बाहेर काढता आले नाही. जखमींवरती YCM रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई सुद्धा नुकतीच महापौर रवी लांडगे यांनी जाहीर केलेली आहे.
आता या प्रकरणानंतर आपण काय बोध घेणार आहोत आणि पिंपरी चिंचवड शहराच्या कचरा समस्याबाबत आपण पुढे काय आव्हानं आहेत याबाबत सुद्धा एक गोष्ट निश्चितपणाने अधोरेखित होते, ती म्हणजे भविष्यात अशा दुर्घटना जर टाळायच्या असतील तर लँडफिलचे सेफ्टी ऑडिट असो, टेक्निकल मॉनिटरिंग, बायोमायनिंगला सारख्या प्रक्रियांना आपल्याला गती द्यावी लागेल. तसेच अधिक प्रक्रिया क्षमता आणि पर्यायी घनकचरा व्यवस्थापन केंद्राची उभारणी अत्यावश्यक आहे असं तज्ज्ञ मंडळी या निमित्तानं वारंवार सांगत आहेत. या दुर्घटनेची सखोल चौकशी खरं तर झाली पाहिजे. आवश्यक त्या तांत्रिक आणि प्रशासकीय सुधारणा या निमित्तानं प्रशासनानं या पुढील काळामध्ये काटेकोरपणाने केल्या पाहिजेत, अशा प्रकारची भावना ही जनमानसाची तयार झालेली आहे. निश्चितचपणे ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि त्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळवणारी आहे. या घटनेतून पिंपरी चिंचवडकर असतील, पिंपरी चिंचवड मधले लोकप्रतिनिधी असतील, सर्व पक्षीय नेते मंडळी असतील, तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण असो आणि राज्य शासन सुद्धा असो, तर याच्यातून निश्चितपणानं एक बोध घेतला जाईल अशी आमची भावना आहे. या निमित्तानं पुन्हा आपण भेटूया महाई न्यूज टू द पॉइंट मध्ये. तोपर्यंत सर्वांना मनापासून धन्यवाद.